कुठल्या प्रकृतीच्या माणसाला सोरायसिस होण्याची जास्त चान्सेस आहे? साधारणतः बघा सर, कफ प्रकृतीच्या लोकांना हा जास्त होतो. कारण कफ इज इक्वल टू क्लेद इज इक्वल टू कृमी इज इक्वल टू मधुर रस इज इक्वल टू रस, असं एक ते पिक्चरच आहे. जो जास्त गोड खाणार आहे अर्थातच त्याच्या शरीरातला तो मधुरपणा वाढला. मधुरपणा वाढला की त्याच्या शरीरातला क्लेद वाढला. क्लेद वाढला की कृमी वाढले. म्हणून जिथे गोड खातात तिथेच कृमी लवकर येतात बघा. मग हे झालं की शरीरामध्ये जी स्किन आहे त्या स्किनवरती बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल इन्फेक्शनसाठी ती शरीर खूप लवकर तयार झालं, म्हणजे त्याचा होस्ट क्रिएट झाला. मग आपोआपच तिथे सोरायसिस पण लवकर येतो. सोरायसिस हा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवरती खूप मॅटर करतो. आजकाल पनीर खातात लोक खूप, किंवा आजकाल खूप असं मॅरिनेटेड फूड खातात. यांना तर तो 100% नंतर म्हणजे स्किन डिसीज असेल तर दॅट विल कन्वर्ट इन टू द सोरायसिस. अजून काय खाण्यातल्या गोष्टी टाळायला पाहिजे? तर शेंगदाणा आहे, गवार आहे, शेवगा आहे, पोहे आहेत. या पदार्थांमध्ये सुद्धा म्हणजे कसं आहे की तुम्हाला स्किन डिसीज नसेल तर हे पदार्थ तुमच्या स्किनसाठी सर्वोत्तम आहे, आणि तुम्हाला स्किन डिसीज असेल तर पहिलं हे बंद करा. म्हणजे तुम्ही ज्याच्या प्रेमात पडणार आहे तोच तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देणार आहे ना. असंच येते की टोमॅटो आहे, त्वचा चांगली करण्यासाठी टोमॅटो खा. येस, रक्त शुद्ध होतंय, त्वचा चांगली होते, टोमॅटो उत्तम आहेत. पण आता रक्त बिघडलंय, स्किन बिघडली, तर पहिले टोमॅटो बंद करा. कारण ते त्याला जसं चांगलं करतंय तसंच त्याला ते खराब पण करतंय.